हॅलो मी पी थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसापासून एक महत्त्वाचं सर्क्युलर किंवा एक पेपरचं कात्रण मानता येईल सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला व्हायरल होताना दिसत असेल। नेमकी कुठली गव्हर्नमेंटची ॲड आहे, कशा प्रकारचं पूर्ण नोटिफिकेशन आहेत, किती जागा तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वर बघू शकता तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ द रेल्वे, तुमच्या लक्षात आलं असेल RRBची ही महत्त्वाची ॲड आहे। खाली तुम्ही बघू शकता महत्त्वाच्या तारखा तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ते ओपनिंग डेट ऑफ द ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता 17 ऑगस्ट 2024ला तुमचे जेही खाली पोस्ट दिलेले आहेत त्याचे ॲप्लिकेशन स्टार्ट होतील। क्लोजिंग डेट बघू शकता 16/9/2024, जवळपास 1 महिना तुम्हाला हे खालील ॲप्लिकेशन करण्यासाठी वेळ भेटणार आहे। खाली आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट तुम्हाला दिसत असतील, त्याचं पे स्केल किंवा त्याची जी लेवल आहे ती दिसत असेल। इनिशियल पे, त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्डनुसार कुठल्या रिजन किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये त्या पोस्ट येतात, तुमचं वय आणि टोटल ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या शेवटच्या कॉलममध्ये तुम्ही इथं चेक करू शकता। आता आपल्याला बघायचं आहे आपल्या फार्मसी ऑफिसरच्या किती जागा तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील। तर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला फार्मसिस्ट इंट्री ग्रेड अशा प्रकारची पोस्ट आपली फार्मसी ऑफिसरची म्हणजे फार्मसिस्टची तुम्ही बघू शकता, ज्याचे की पे लेवल 5 मध्ये तुम्ही आपली इथं पोस्ट येते। टोटल जर व्हॅकन्सी आपण बघितल्या तर 246 व्हॅकन्सी तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये बघायला भेटत असतील। ॲक्च्युली हे पेपरचं कात्रण आहे आणि एज लिमिट जर आपण बघितली तर ती 20 ते 38च्या दरम्यान तुम्हाला इथं एज लिमिट बघायला मिळेल। म्हणजे मिनिमम एज लिमिटचा विचार केला तर 20 वर्ष आणि 38 वर्ष ही मॅक्झिमम एज लिमिट आहे। त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरीची जी ही तुमची कॅटेगरी असेल, OBC असेल किंवा बाकीची कॅटेगरी असेल तर त्यांच्यासाठी आणखीन याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन तुमचं कन्सिडर केलं जाईल। इथपर्यंत लक्षात आलं। 246 आपल्या जागा आहेत आणि 20 ते 38 वर्ष तुमची एज लिमिट आहे। खाली आल्यानंतर महत्त्वाचं तुम्ही इथं चेक करू शकता स्टँडर्ड ऑफ द मेडिकल फिटनेस, तुम्ही खाली चेक करू शकता। आपलं इथं जी पोस्ट तुम्ही बघितली त्याचं पहिल्यांदा आपण इथून बघून घेऊयात की कोड काय आहे। तर C2 मध्ये ती पोस्ट आहे, तुम्ही बघू शकता स्टँडर्डमध्ये C2। खाली अंतर तुम्ही बघू शकता मेडिकल स्टँडर्डमध्ये C2 फिजिकली फिटनेस इन ऑल द रिस्पेक्ट, ज्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी तुम्ही तर फिजिनच्या रिलेटेड चेक करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन ही जी ॲड दिलेली आहे तुम्हाला CEN 04/2024 या ॲडमध्ये बाकीच्या ज्याही महत्त्वाच्या एलिजिबिलिटी असणार आहेत रिस्पेक्टिव्ह पोस्टनुसार तर त्या डिटेलमध्ये ॲडमध्ये येतील जेव्हा ही ॲड पब्लिश होईल तेव्हा। त्याच्यानंतर रिलॅक्सेशन तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रिलॅक्सेशनसुद्धा भेटणार आहे। मोड ऑफ एक्झामिनेशन तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे। एक्झामिनेशनची फीस खाली तुम्ही थोडक्यात चेक करू शकता। ओपनसाठी 500 रुपये फीस आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 250 रुपये एवढी फीस तुम्ही इथं चेकआउट करू शकता। त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये RRBच्या साईटवरती येईल असं तुम्ही इथून चेक करू शकता। खाली आल्यानंतर तुम्ही ते एक चार्ट चेक करू शकता वेबसाईट्स ऑफ द RRB पार्टिसिपेटिंग इन CEN 4/2024। तर खालील ज्याही महत्त्वाचे वेगवेगळे रिजन दिलेले आहेत त्या महत्त्वाच्या वेबसाईट तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्या स्टेटचे नावं तुम्ही इथं चेक करू शकता। या वेगवेगळ्या रिजनमध्ये तुमच्याला ज्या आपल्या जागा फिलअप केल्या जाणार आहेत RRBच्या तर त्या रिजनमध्ये तुम्ही इथं चेक करू शकता त्यांच्या वेगवेगळ्या साईट। आता हे नोटिफिकेशन ॲक्च्युली आपण जर खाली आलो तर आपण इथं चेक करू शकता 10/8/2024 म्हणजे इथून जवळपास 3 ते 4 दिवसांनी हे नोटिफिकेशन पब्लिश होणार आहे पेपरमध्ये। आणि ऑलरेडी हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी डेटच्या अगोदरच पब्लिश होण्याच्या अगोदर पेपरमध्ये व्हायरल झालेला आहे। त्याच्यामुळे आता याच्यामध्ये किती तथ्य आहे जेव्हा आपल्याला 10 तारखेलाच कळेल, 10 ऑगस्ट 2024लाच कळेल की नेमकं हे पेपरमध्ये जेव्हा पब्लिश होईल तेव्हा ही बाकीची जी गोष्ट आहे किंवा ही जी न्यूज आहे ही कन्फर्म होऊन जाईल जेव्हा हे पेपरमध्ये पब्लिश होईल तेव्हा। पण बाकीचं आपण ऑलरेडी जर मागं विचार केला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी तर ऑलरेडी RRBने त्यांच्या ऑफिशियल साईटवरती जो टाईम टेबल पब्लिश केलेला आहे तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्या जागा फिलअप केल्या जाणारच आहेत। पण हे नोटिफिकेशन सध्या आपण यावरून कन्फर्म सांगू शकत नाही की हे ऑफिशियल आहे किंवा ऑफिशियल नाही। तर हे 10 ऑगस्ट 2024ला कन्फर्म होईल जेव्हा कुठल्या पेपरमध्ये हे ॲड पब्लिश केले जाईल ऑफिशियली, तसं काही साईटवरती पब्लिश होईल तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला मी याच यूट्यूब चॅनलवरती त्याची नेक्स्ट अपडेट देईल। तोपर्यंत याच्या महत्त्वाच्या मागच्या वर्षीच्या महत्त्वाच्या PDF याचा कट ऑफ हे जे कात्रण आहे तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे। टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग। तुम्ही तिथून पुढच्या महत्त्वाच्या ज्याही एक्झाम रिलेटेड अपडेट असतात तुम्हाला मी नेहमी त्या चॅनलवरती शेअर करत असतो। पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता। त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टरची सुद्धा महत्त्वाची ॲड येणार आहे। महत्त्वाच्या जवळपास 110 ते 120 जागा त्याच्यामध्ये आहेत। थोड्या दिवसामध्ये तीही एक्झाम आपली होणार आहे।
महानगरपालिकेसुद्धा वेगवेगळ्या एक्झाम महाराष्ट्रामध्ये ह्या कंडक्ट होतील. आपली कारागृहाची मेन्स एक्झाम कंडक्ट होणार आहे. त्याची ऑलरेडी लिस्टसुद्धा पब्लिश झालेली आहे. मागच्या 10 ते 12 दिवसापूर्वी ती मला टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर केलेली आहे. अशा तोंडावरती जवळपास 2 ते 3 टार्गेट आपल्या एक्झाम्स आहेत. त्यामुळं एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर कंटिन्यू ते चालत असू द्या. जेही महत्त्वाचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न असतील तर त्याचा ॲनालिसिस करा. RRBचे मागचे 2 वर्षाचे पेपर पुस्तकांमध्ये मी पब्लिश केलेले आहेत. आपलं प्रिव्हियस इयरचे पुस्तक त्याच्यामध्ये तुम्ही ॲनालिसिस करू शकता की कशा प्रकारचा पॅटर्न आहे प्रश्नाचं, कसे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिव्हियस इयरमधनं क्लिअर होतील आणि तिथून तुम्हाला कळेल की नेमका एक्झामचा पॅटर्न हा कसा असतो. बाकी अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तिथं असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटत आहे पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.